आम्ही आहोत प्रवीण टी हाऊसकडे. एरवी आम्ही इकडे चहा प्यायला येत असतो. आज प्रवीण टी हाऊसचे सुनील आणि त्याची टीम आहे इकडे. त्यांच्याकडनं आम्ही जाणून घ्यायला आलो आहे की नेमका काय प्रॉब्लेम होतात. आपण बघितलं असेल तर या लाकडावर ही सध्या चूल पेटलेली आहे, शेगडी पेटलेली आहे आणि अर्थातच चहा बनतो इकडे. एरवी देखील इकडे चहा बनत असतो पण त्या गॅसवर बनत असतो. आपण सुनीलला विचारा. सुनील, 22 दिवस झाले आज युद्ध सुरू होऊन तिकडे. पण हा प्रॉब्लेम तुला कधीपासून यायला लागला? गेले 15 दिवस मला कमर्शियलचा प्रॉब्लेम येत आहे. अच्छा, 15 दिवस काही कमर्शियल अवेलेबल नाही आहे आमच्यासाठी. बरं. पण आधी तुला किती सिलेंडर दिवसाला मिळत होते? मला आधी दिवसाला 1 सिलेंडर मिळायचा. बरं. पण आता तो 15 दिवसात मिळतच नाही. 15 दिवसात सिलेंडरच अवेलेबल नाही आहे एजन्सीकडे. आणि मग लाकडावर जाण्याची वेळ तुझ्यावर कधीपासून आली? लाकूड हे सुरू करण्यात गेले 15 दिवस झाले मी लाकडावरती चहा बनवत आहे. अच्छा. हो. आणि मग त्याच्यामुळे तुझ्या चहा म्हणजे एका दिवसाला जे ग्लास चहाचे बनायचे गॅसवरचे आणि लाकडावरचे फरक पडलाय? हो, खूप सारा फरक पडलाय. किती फरक पडलाय? शकतो आपण की गॅसवरती माझे दिवसाला 2000 कप सेल होत होते. बरं. आता त्याचे जवळजवळ माझे 50% मायनस झाले. म्हणजे साधारण तू 800-1000 कप 800-900 कप लागतो लाकूड पेट घ्यायला आणि त्यानंतर इंधनाला. हो, खूप वेळ लागतो आणि याच्यावरती मला पटापट बनवता येत नाही. आणि माझे कॉफीचे कस्टमर्स, बाकी लेमन टी असू द्या, खूप पॉप्युलर चालते इकडे लेमन टी, त्याचेही कस्टमर्स मला देता येत नाही, ते चालले. असा खूप सारा फरक पडलाय. मी आता कमीत कमी 800 ते 900 कप चहा विकतो. बरं. म्हणजे आधीची तुझ्याकडे व्हरायटी होती आणि मला हे सांगायला आवडेल की आल्याचा चहा खूप सुंदर मिळतो इकडे, आम्ही तो नेहमी घेतो. पण आता तुझ्याकडे फक्त सध्या साधा चहाच मिळतो. हो, माझ्याकडे आता फक्त कडक चहा भेटतो. अच्छा. कारण का बाकी बनवण्यासाठी माझ्याकडे तेवढं साधन आणि गॅस जो लागतो तो नाहीये. लाकडावरती आपण फक्त चहा बनवू शकतो. बरं. आणि मला सांग, तू आता सांगतोस की साधारण 10-15 दिवस तुला प्रश्न येतोय. हो. तर काय नेमकं तू जेव्हा गॅस सिलेंडर आणायला जातोय काय तुला सांगितलं जातंय तिकडे? आम्हाला तिकडे हे सांगितलं जातं की अजून कमर्शियल गॅस हे तुमच्यासाठी अवेलेबल नाहीये आणि एजन्सीमध्ये आलेलेच नाहीये. बरं. त्याच्यामुळे तेही आम्हाला काही देऊ शकत नाहीये. बरं. त्यामुळे ह्या कमर्शियल एजन्सीमध्येच अवेलेबल नाहीये. बरं. त्यामुळे तुला लाकूड पेटवून हे गॅस चहा बनवण्याशिवाय पर्याय नाही. पर्यायच मग ही लाकडं कुठून आणतोयस तू सध्या? लाकडाचं गणित कसं आहे तुझं आर्थिक? लाकडाचं गणित माझं असं आहे की छोटे मोठे जे इकडे वकारे आहेत अंधेरी ईस्ट मध्ये, बरं, त्यांच्याकडून मला हे लाकडू किलोच्या हिशोबावरती आणायला लागतं. आता दिवसाला किती किलो लागतात तुला? मला दिवसाला आता 10 ते 15 किलो लाकडं लागतात. बरं. अच्छा. आणि तुला ती नेहमी आणावी लागतात? हो, दररोज आणावी. पण मग मला सांग, त्याच्यामुळे तुझ्या एरवीच्या गॅसच्यावर तू जेव्हा चहा बनवतोस तेव्हाचा तुझा आर्थिक गणित पर कप किंवा प्रत्येक कपचं, आणि आता लाकडावर तू बनवतोस तर त्याच्यामुळे तुझा काय म्हणून आपण प्रोडक्शनचा खर्च, गॅसच्या एकूण चहाच्या प्रोडक्शनचा खर्च वाढलाय का? नाही, निघत तर नाहीये, नक्कीच निघत नाहीये. गॅस आणि याच्यावरती खूप सारा फरक आहे. हो, याच्यावरती मला माझे लेबर झाले, जसं की हा झाला की किशोर झाला, याचा पगार, अजून 2 लेबर आहेत ते बाहेर चहा द्यायला गेलेत, त्यांचाही मला याच्यावरतून पगार काढता येत नाहीये. बरं. म्हणजे उत्पादन खर्च वाढतोच आहे आणि जो काय माझा इन्कम आहे सगळं माझा रॉ मटेरियल मध्येच चाललाय. जे काय मला दिवसाला लागतं हे सगळं माझं तिकडंच चाललंय. प्रॉफिट काही मला भेटत नाही याच्यामध्ये. अच्छा. आणि चहाचे तुझे कप कमी झाल्यामुळे साहजिकच तुझा सेल कमी झाला, इन्कम कमी झालं. पण मग आता तिकडे काय तुला सांगितलं जातं? काही निश्चित तुला उत्तर मिळते की या दिवशी गॅस मिळेल, या दिवशी? नाही, उत्तर असं मला काही भेटत नाहीये. आम्ही दररोज त्यांना विचारतोय की कमर्शियल कधी आम्हाला अवेलेबल करून देणार तुम्ही? तर त्यांचं सांगणं आहे की वरतूनच सरकारने बंद केलंय, त्याच्यामुळे आम्हाला तो गॅस तुम्हाला देता येत नाही किंवा आमच्याकडेच येत नाहीये. तर आमच्याकडे त्याच्यापुढे काही पर्याय राहत नाही, आम्ही त्याच्यापुढे जाऊ शकत नाही. मला सांग, या परिसरातल्या किंवा एकूण आता मुंबई आणि परिसरातल्या जवळपास सगळ्या चहाच्या स्टॉलवर अशी स्थिती आहे? हो, अशी स्थिती आहे, सर्वीकडे अशी स्थिती आहे. अच्छा. बहुतेक स्टॉल हे आतापर्यंत बंद झालेले आहेत. बरं. जसं की तुम्ही बघू शकता, इकडे समोर एक झुणका भाकर केंद्र आहे. इकडे रोडवरती लेबर लोकांसाठी स्वस्त आहेत, ज्यांना हॉटेलमध्ये परवडत नाही, पोळी भाजी केंद्र आहे, ते इथे चालतं. बहुतांश लेबर लोक इकडे येऊन जेवतात. आज त्यांची उपाशी राहण्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्याय त्या दिवशी कमाईवर त्यांचं पोट अवलंबून असतं. पण आता तुझी काय अपेक्षा आहे? आपण या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. हीच अपेक्षा आहे की जितक्या काही लवकर मला तो कमर्शियल सिलेंडर अवेलेबल करून देऊ शकतात. सरकारला एकच सांगायचं आहे की तुम्ही जितक्या काही लवकर करून देता येईल. बहुतेक दुकानंही बंद पडलेले आहेत आणि बहुतेक जणांचा रोजगार, बहुतेक जणांचे कुटुंब हे त्याच्यावरती अवलंबून आहेत आणि त्यांना त्यांचं इन्कम साधन हे पूर्णपणे ठप्प झालेलं आहे. बरोबर. तर जितक्या लवकर हे चालू करता येईल आपल्या सरकारकडून तेवढं आमच्यासाठी बेटर होईल. तेव्हा ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे. अपेक्षा करूया की लवकरात लवकर ही युद्धाची समस्या जी आहे ती संपेल आणि या मंडळींना ज्यांचे खरोखरच हाल होत आहेत
आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांचे पण आता जसं त्यांनी सांगितलं की त्याच्याकडे 3 ते 4 मंडळी काम करतात, त्यांचा पगार असेल किंवा इकडे अनेक मंडळी चहा प्यायला येत असतात, कारण अनेक ऑफिसेस आहेत या परिसरात. माझी खात्री आहे मुंबई आणि परिसरात अशीच स्थिती आहे. अनेक ठिकाणी मंडळी 8-10 तास ऑफिसमध्ये असतात. साहजिकच चहाचा एक प्याला त्यांना रिफ्रेश करून जात असतो. अपेक्षा करूया की लवकरात लवकर ही समस्या जी आहे त्याचं निराकरण होईल आणि यांना गॅस मिळायला लागेल आणि आपल्याला आपला आवडता चहा जो आहे तो पिता येईल. कॅमेरा पर्सन योगेंद्रसह अश्विन बापट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.